पण पप्पा गाडीवर पडले ते एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे पप्पाला हळू चालवते तर घाबरून चालवते तर क्रॅचेस तिथं इथं एक साईड गेले जराशे, जास्त पण नाही. बघू ती चटणी सारखी झालंय, चपाती सोबत खायची चटणी. तर तुमचं स्वागत आहे का ना ब्लॉग मध्ये. आज रविवार आहे आणि रानू आज जाणार आहे शाळेत. कोणती शाळा आहे की असे का बरं बोलवलंय मग शाळेत आज? कशाचे कशाचे काय मग? आता थोडे स्पोर्ट्स आहेत, आता पेपर आहेत की स्पोर्ट्स कुठले आता? स्पोर्टचं शूट आहे. कुठले स्पोर्ट्स कसले? हॉकी. आणि तुला हॉकी येते का? शिकवताना काढते. हॉकी घेतलेलीस का? बेसबॉल घेतला होता, बेसबॉल पण गेले, क्रिकेट पण गेले, तर हॉकी पण गेले. आता हॉकी नवीन हॉकी बर्फात खेळते वाटते की का माहिती. आणि मग कसं काय सांगितलं नाही, फक्त प्रॅक्टिस गेली तर काय कशाची? हॉकी बर्फामध्ये खेळते. आता मला शूट आहे, आता मला प्रॅक्टिस घ्यायला तर प्रॅक्टिस मध्ये शूट गेली. प्रॅक्टिस मध्ये शूट गेले तर प्रॅक्टिस करताना शूट गेली. कॅमेराचा फोकस माझ्यावरच आहे. मी तर कधी गेलोच नाही रविवारी शाळेत. राहणं चाललंय काय माहिती कुठे. मला स्पोर्ट्स आवडतात. स्पोर्ट्स आवडतात तर सगळ्यांनाच आवडते. तर 7 वाजलेत, आता 7:30ला जायचे का नाही? 7:30ला जायचे. आता मी चाललोय रानला सोडायला. तर तिथं शाळा JSPM. कसलं उंच आलंय, छान दिसायले. पण एक शाळेतलं स्टुडंट दिसना या रस्त्याला. सगळं 4-5 जण मध्ये गेलेत मग आता दिसलं नाही कोण, तिलाच माहिती. आता ही एक शाळा आहे, ही तर बंदच आहे आज रविवारचे. तिथं जायला पाहिजे आणि बंद पाहिजे ते. तर हे बघा आम्ही आता आलो, गेट उघडच आहे. तर आता रानला सोडले आणि आता परत चाललोय. होते शाळेत मुली पण होत्या, होतच वाटतं शूट असं काहीतरी. मला वाटलं असं मस्ती करायला काहीतरी होतं. आता किती वाजता येते काय माहिती. बघा ऊन कसलं आहे, आणि असल्या उन्हात घरात पाणीच नाही. हाऊस पण एकदम रिकामा झाला आहे. त्यात दोन्ही पण टाकी रिकामी आहेत. आता आज पाणी आलं तर चांगलं आहे, नाहीतर काय नाही. आणि पहिलं पण पाणी आम्ही इथून जारचं आणलं. तर बघा हा जार भरून आणला मी. परवापासून आम्ही जार भरून आणायला. वरती टाकीत पाणी नसल्यामुळं मग फिल्टर पण चालू करता येत नाही, असं झाले. आज पाणी यायला पाहिजे, नाही तर काहीच नाही. म्हणजे तेवढं पाणी आता किती राहिलं असं ते 2च बकेट. ते आंघोळ याच्यात ते वरची टाकी पण लिकेज झालते, आणि आंघोळ त्याच्यामुळं पण खालचं पाणी लवकर संपलं, त्यामुळंच पाणी नाही. आणि वरतून कूलरला पाणी वापरलं यावेळेस उन्हाळा असल्यामुळं. मी नुसतंच पाणी प्यायलं, कारण की म्हणजे पाणी जास्त प्यायला पाहिजे असल्या गरमी. कारण की असलं एवढं बेकार होऊ नये ना, सगळीकडे सांगाय पाणी जास्त प्या, जास्त बाहेर निघू नका. 12 ते 4च्या मध्ये तर निघायचंच नाही, कारण की त्यावेळेस जास्त ऊन असते 12च्या नंतर. तर त्यामुळे जेवढं होईल तेवढं पाणी प्या आणि बाहेर निघू नका. आणि गेलं तरी छत्री नाही तर काहीतरी काय बोलतात, काहीतरी झाकून जावं डोक्याला असं. आणि पाणी जास्तीत जास्त प्या. तर मग मी आता जेवण बनवाल ते मध्ये स्टार्ट पडलं डायरेक्ट. असं कसं झाकल, ते डायरेक्ट मध्येच गेले. निघत नाही आता ते. निघलं असं कसं काय पडलं पण? गेले मला काय माहिती. अडकलंय. कशाची भाजी आहे? सोयाबीनची करायची. कसला कलर आलाय छान. बस सोयाबीन भिजू घातले तिथं. अजून फोन करायचा काय करायचा की डायरेक्ट आली? रविवारचा आहे की आज. एवढ्या उन्हात आलीस का? किती वाजले तर? 10:30 झाले तर. कितीला गेल ते? 7:30ला गेल ते आणि 10:30ला आले, म्हणजे किती तास? 3 तास. तर मी एकदा सांगितलेलं बघा, म्हणजे गाडी वरून पप्पा पडलेले, पप्पाच्या पायाला लागलेलं, आणि गाडी पण थोडी डॅमेज आहे. तर या दाखवतो काय काय झालं गाडीला. तर गाडी अशी या साईडला पडलेली, त्यामुळे इथं सगळं डॅमेज झालंय. हे सगळं चेंबलंय, परत तिथलं तुटलंय, परत इथून असं मध्ये गेलेलं आहे. नंतर इथं स्क्रॅचेस, तिथं इथं एक साईड गेले जराशे, जास्त पण नाही. बॅलेन्स झाली जराशी त्यांना, पण लय घासलेली. स्क्रॅच आहेत एवढे, आणि महागाचं एवढं हे तुटलंय फक्त. गाडीला तर जास्त काय झालं नाही, पण पप्पाला म्हणजे पायाला लागलेलं जरासं. गाडी काय इन्शुरन्समध्ये किंवा जे सर्व्हिसिंगला गेल्यावर नीट होत होती, पण पायाचं काय झालं की लई बेकार असते. तर भीती वाटेल ती पायाची, पण नीट झालंय आता. पण एवढं आहे मला, म्हणजे एवढं डोक्यात येते ना,
म्हणजे पप्पा कोण झालं की पप्पा एवढं काय बोलत नाही तर कोण काय बोलू शकत नाही. पण तेच जर दुसऱ्यानं कोण झालं असतं ना तर म्हणणं म्हणजे काय सांगू आता काय झालं असतं. तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या घरी होत असेल असं. काय माहिती असं का बरं त्यांच्याकडून चुकीनं झालं. आम्ही केला तर मुद्दा म्हणून केला. तर काय करू शकतो आपण. एवढं बघायचं की म्हणजे इन्शुरन्समध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर असे पण नीट करून नाहीतर असेच नीट करावं लागेल. लय खराब दिसतंय पांढरी गाडी आणि त्यामुळे लगेच ओळखू येते की ते स्क्रॅच पडलेले काळे ते. त्यामुळं बघू आता सर्व्हिसिंगला येईनच गाडी. किती 6,000 झाले. 6,500ला येते वाटते सर्व्हिसिंगला. सर्व्हिसिंगला गेल्यावर बघू आपण काय म्हणतात तेव्हा. पण पप्पा गाडी पडले ते एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे पप्पाला हळू चालवते तर घाबरून चालवते तर. कारण की पहिलं पण लग्नाच्या अगोदर एकदा पडलेले पप्पा गाडीवरून तर त्यांच्या पोटाला लागलेलं. यावेळेस पायाला लागलेलं. तर आता झोपले तर या तुम्हाला दाखवतो कोणत्या पायाला लागले. सुजलेला पाय मोठा बघा. या पायाला लागलेला हा सुजलेला थोडा सुजलाय बघा. दोन्ही पायामधून बघा हा सुजलेला आहे जरासा. तर मी आता बाहेर गेलो आणि घरी आलो. नॉर्मली म्हणजे मी आज दिवसभर विसरलो ब्लॉग करायचा आहे. त्यामुळे आता म्हणजे आता ध्यानात आलं ब्लॉग राहिलाय म्हणून. आता 5 का 6 वाजले तर बाहेर गेलो बघा. मी काय आणलं आज आंबे आणले तर कारण की आज सण आहे. मग आज पुरणपोळ्या करता येतात. पण ते काय बोलायचं पाणीच नसल्यामुळे मग सकाळी केलं नाही तर मम्मी बोलली कुठं पाण्याची वाट बघत बसावी करते म्हणजे. मग आता वरती डाळ ते घातली आहे. परत आता आमरस करणार आहे ना. आंब्याचे रसाचे आंबेच नाही कसले आहे इथं काय खरं आहे. आंब्याचा वास बघून कळाला खरं नाही. खरंच आंबे चांगले नाही तुला पण मला माहितच नाही. मला कळतं मी 2 वेळा जाऊन आलोय. तुला पहिलेच बोलले मला कळत नाही म्हणून. कर 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 ना मी खाते. कसं निघलंय बघू. चटणी सारखी झालंय. चपाती सोबत खायची चटणी. मम्मीला लय कन्व्हिन्स केलं तेव्हा जाऊन मम्मीने आता ट्राय केलं. आता झाले चांगलं. तरी आता याच्यात पाणी टाकून ते करावं लागते. कसं काय साखर ते टाकते अजून तरी करायली. आता करावंच लागेल कारण की मम्मी आंब्यासाठी थांबलेली. पप्पा डबा द्यायचा आहे त्यामुळे आंब्यावर डिपेंड होते. ते करावंच लागेल तिला लवकर लवकर. मम्मीने ते पुरणपोळ्या बनवायच्या आता महागा लागल्या. आता रावणला पीठ चाळायला सांगितलंय. काय नाही रे कोण जेवणार नाही मग म्हणतोस त्या दिवशी खाल्ला होतास ते बळ खावं लागलं. आता पर्याय नव्हता. हो कसलं आबळ झाले. काही चोन नाही. काय कसलं होतं आता कसलं आहे काय चालू आहे काहीच कळत नाही. पाऊस येऊ ना येऊ माझा बूट मध्ये ठेवा लागा. तर मग अशी आमरस आहे ना एकदम हिरवा दिसत होता. आता बघा कसला दिसायलाय. आणि हे कशामुळं आंब्यामुळं नाही फूड कलर टाकलाय त्यामुळे आता कलर आलाय त्याला जरा. आता चांगला तर दिसायलाय पण आता टेस्ट केल्यावर कळत. हा मग तेच नंतरच टेस्ट केल्यावर. तर आता फायनल जेवायला बसला आणि जेवायचं सगळं बनवलेलं आहे. तर आज फुल ताट भरून दिसायले. तर बघा जेवायला पुरणपोळी आहे नंतर आमटी आहे नंतर रस आहे भजी आहेत. याच्यात कांदा भजी मिरची भजी आणि बटाटा भजी परत हे कुरवडी पापड आहेत आणि भात आहे. तर याच्यातलं मी काढणार फक्त आमटी आणि भात कारण की मला खाऊ वाटत नाही. पोळीन आमरस भात झाला माझ्यासाठी. तर मी व्हिडिओ तर रात्रीच एंड केलाय पण मला एक सांगायचं होतं मग ते राहुलेलं म्हणून मी आता त्याच्या अगोदर सांगतोय. म्हणजे कोण कोण डायरेक्ट स्किप करून बंद करून जाते. मग स्किपबद्दलच बोलायचं की म्हणजे जे लय जण नवीन असतील जुने असतील ते लय स्किप करतायत आणि डायरेक्ट व्हिडिओचा अर्धे पार्ट बघतायत. त्यामुळे मला कळत नाही म्हणजे मी इंटरेस्टिंग बनवायलोय का नाही चांगली बनवायलोय का नाही तेच कळलं नाही. मग त्यासाठी मी नक्की शेवटला दरवेळेस बोलतो कमेंट करत जावा. तर मला कमेंटमध्ये काहीतरी सांगा म्हणजे चांगले बनवायले चांगले नाही किंवा काहीतरी इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. कारण की स्किप थ्रू रेट लय वाढलाय. लय जण स्किप करायला येतं. त्यामुळे प्लीज एकदा सांगा म्हणजे मला नंतर ब्लॉगमध्ये करताना ध्यानात येईल म्हणजे असं करायचं नाही तसं करायचं नाही. तर कमेंट करा प्लीज एकदा. कारण मी पहिल्यांदाच ब्लॉगिंग केली. याच्या पहिलं मी कधीच नाही म्हणजे असं डायरेक्ट मोबाईल उचलून असं डायरेक्ट बोलायला आणि ते दाखवायला तुम्हाला. तरी फर्स्ट टाईमच आहे. मला अजून काय याच्याबद्दल माहीतच नव्हतं एवढं. त्यामुळे काही जास्त म्हणजे नॉलेज नाही याच्याबद्दल. तरी आता हळूहळू शिकायले. तरी तुम्ही पण मदत करा म्हणजे कमेंट करून मला सांगा काय काय चुका व्हायल्यात माझ्याकडून. तर आता आमरस पोळी ते खाऊन खूप पोट भरले. आता झोप येईल एकदम. तर चला मग आजच्यासाठी एवढा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.